ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन तर वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। ब्रिज कँडी रुग्णालयातून लोअर परळमधल्या निवासस्थानी त्यांचं पार्थिव सध्या आहे। तर आज दुपारी 4 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार। आशा भोसलेंचा संगीत प्रवास आपल्या सांस्कृतिक वारशाला समृद्ध करणारा, हृदयाला स्पर्श करणारा होता। त्यांची गाणी लोकांच्या जीवनात कायम घुमत राहतील। पंतप्रधान मोदींची एक्सवर पोस्ट। मंगेशकर कुटुंबातील दुसरा तारा हरपला। वयाच्या 5व्या वर्षापासून अखेरच्या श्वासापर्यंत आशा भोसलेंनी संगीताची सेवा केली। मंगेशकर कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी। मुख्यमंत्री फडणवीसांकडून आशा भोसलेंच्या निधनावर शोक व्यक्त। आशाताई दी लास्ट एम्परर असं म्हणत आशा भोसले यांना राज ठाकरेंनी वाहिली श्रद्धांजली। लता दीदी आणि आशाताई म्हणजे भारतीय चित्रपट संगीतातील लिओनार्दो दा विंची आणि मायकल एंजेलो असं म्हणत रेनेसॉन्स युगाचा हा शेवटचा महत्त्वाचा घटक आज आपल्यातनं गेलाय। ट्विटद्वारे राज ठाकरेंनी वाहिली श्रद्धांजली। आशाताईंची उणीव शब्दात व्यक्त करता येणार नाही असं म्हणत सचिन तेंडुलकरांनी सुद्धा व्यक्त केल्या भावना। आमचं आयुष्य उबदारपणा, सौंदर्य आणि अविस्मरणीय संगीतानं भरून टाकल्याबद्दल मानले आशाताईंचे आभार। संपूर्ण देश आणि महाराष्ट्र दुःखात बुडालाय। आता युगाचा एक अंत झालाय। आशा भोसले यांच्या निधनानंतर आशिष शेलार यांच्याकडून सुद्धा श्रद्धांजली अर्पण। आशाताईंनी अनेक भाषांमध्ये गाणी गायली। विश्वात भारताचं नाव प्रसिद्ध केलेल्या गायिकेला आपण मुकलो। मंगेशकर कुटुंबियांना दुःखातनं सावरण्याची शक्ती देवो। नितीन गडकरी यांच्याकडून सुद्धा भोसलेंना भावपूर्ण श्रद्धांजली। सुनेत्रा पवारांकडून बारामती पोटनिवडणुकीची प्रचारासाठी त्यांचा शुभारंभ झालाय। तर अजितदादांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करत कंधेरीतल्या हनुमान मंदिरामध्ये दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ वाढवला। सुनेत्रा पवारांच्या प्रचार सभेवेळी आदिती तटकरे भाऊक, तर अजितदादांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचं होतं, पण आता सुनेत्रा काकींच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचं स्वप्न पूर्ण होईल। आदिती तटकरे यांच्याकडून भावना व्यक्त। आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असं प्रत्येकाला वाटतं। आदिती तटकरे यांच्या वक्तव्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया। तर सुनेत्रा पवारांना फक्त एक पायरी ओलांडायची आहे, भुजबळांचं वक्तव्य। बारामतीमध्ये सध्या सुनेत्रा पवारच निवडून येतील असं चित्र। फडणवीस पवारांनी खरगेंना विनंती केल्यानंतर काँग्रेसची माघार। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया। सत्तेतला मोठा पक्ष सत्तेतल्या मित्रांची शिकार करणार, रोहित पवारांचं ट्विट। पुढील महिन्याच्या शेवटपर्यंत शिकार केली जाणार। गोंदू प्रकरण असंच बाहेर आलं नाहीये तर ठरवून आणलं गेलंय, रोहित पवारांचा ट्विट करत निशाणा। आधी तलवार दाखवत धर्मांतरण करत होते, आता कॉल सेंटरमधून धर्मांतरण केलं जातंय। ट्रायल कोर्टात केस चालवून त्यांना फाशी द्यावी, प्रवीण तोगडिया यांची ही प्रतिक्रिया। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री कसे होतील यासाठी प्रयत्न करणार, सिद्धराम मेहत्रे यांची ही प्रतिक्रिया। लातूरच्या निलंग्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या मेळाव्यात राडा। मेळाव्याला आमदार मंगेश कुडाळकर उपस्थित होते। आमदारांसमोरच जिल्हाप्रमुख हटाव, शिवसेना बचावच्या घोषणा। मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे नाहीच, गृह विभागाचे मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत स्पष्टीकरण। मराठा आंदोलनामध्ये आंदोलकांवर आतापर्यंत 2 टप्प्यात गुन्हे दाखल। पहिल्या टप्प्याच्या आंदोलनातील 17 तर दुसऱ्या टप्प्याच्या आंदोलनात 64 गुन्हे। मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेईपर्यंत शांत बसणार नाही, मनोज जरांगेंचा इशारा। सरकारनं शब्द न पाळल्यास मोठं आंदोलन उभारू। सरकार गुन्हे कसे मागे घेत नाही ते बघतोच, जरांगे आक्रमक। आरक्षण उपसमिती अध्यक्षांकडून मराठा विरुद्ध मराठा हे भांडण सुरू आहे। मनोज जरांगे पाटलांचा राधाकृष्ण विखे पाटलांवर मोठा आरोप। तर ओबीसींना ज्या योजना आहेत त्या मराठ्यांना का नाहीत, जरांगेंचा सवाल। नाशिकच्या आयटी कंपनीतील तरुणींवर अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी या ठिकाणी महिला आरोपी निदा खान अद्यापही फरार। तर निदा खानच्या अटकेसाठी एसआयटीच्या 2 पथकांकडून शोध घेतला जातोय। नाशिकातील धर्मांतरण प्रकरणातील कंपनीचं नाशिक युनिट बंद होण्याच्या मार्गावर। कामगारांना मुंबई पुण्यातल्या इतर प्रकल्पामध्ये सामावून घेतलं जाणार असल्याची माहिती। 7 जणांवर आरोप, मात्र 150हून अधिक कर्मचाऱ्यांची यामुळे अडचण। आधी तलवार दाखवत धर्मांतरण करत होते, आता कॉल सेंटरमधून धर्मांतरण सुरू आहे। ट्रायल कोर्टामध्ये केस चालवून त्यांना फाशी द्यावी, प्रवीण तोगडिया यांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पंढरपुरातील सभेत पक्षात इनकमिंग। भगीरथ भालके आणि तानाजी सावंतांचे पुतणे अनिल सावंत यांनी हाती घेतला धनुष्यबाण। पालकमंत्री नेहमी म्हणायचे, तू निवडून आल्यावर निधी कुठून आणणार,
निधीसाठी पालकमंत्र्यांकडेच यावं लागेल. आता मी त्यांना सांगतो, निधी देणाऱ्या माणसाकडे आलोय. जयकुमार गोरेंचं नाव न घेता भगीरथ भालके यांच्यावर टीका. धाराशिवमध्ये खासदार ओमराजे निंबाळकरांनी एकनाथ शिंदेंसोबत व्यासपीठ शेअर करणं टाळलं. निमंत्रण असून सुद्धा खुर्ची नसल्यानं ओमराजेंकडून नाराजी व्यक्त. त्यामुळे ओमराजे निंबाळकरांनी लातूरच्या नियोजित कार्यक्रमाला जाणं पसंत केलं. जळगावात लाडकी बहीण योजनेची केवायसी करताना धक्कादायक प्रकार समोर. केवायसीच्या बहाण्यानं महिलेकडे शरीर सुखाची मागणी. आरोपी रमेश चव्हाण विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल. तर आणखी एका महिलेकडे सुद्धा प्रेमसंबंधाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार. जळगावात केवायसीसाठी शरीर सुखाची मागणी केल्याचं प्रकरण. यामध्ये तात्काळ लक्ष घालून लवकरात लवकर योग्य कारवाई करा. रोहिणी खडसेंची मागणी. जळगाव प्रकरणाची पोलीस गंभीर दखल घेतील. परिस्थितीचा फायदा कोणी घेऊ नये. गैरफायदा घेत असेल तर सरकार आणि पोलीस अशा वृत्तींना ठेचून काढतील. लाडक्या बहिणीची काळजी घ्यायला सरकार सक्षम. प्रवीण दरेकरांची यावर प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तार यांच्यात कोल्ड वॉरची चर्चा. शिवसेनेच्या आढावा बैठकीत शेजारी बसूनही दोघांनी बोलणं टाळलं. सर्वांचा नवाज पूर्ण करायला आता वर्षा बंगल्यावर आपला देव बसलाय. बहुजनांच्या हिताचे निर्णय घेणारी शक्ती म्हणजे देवाभाऊ. जेजुरीमध्ये पार पडलेल्या बहुजन समाज मेळाव्यामध्ये गोपीचंद पडळकरांचं वक्तव्य. तर दौलत चितोळे यांना विधान परिषद मिळावी ही मागणी सीएमकडे पोहोचवणार असल्याचं पडळकरांचं वक्तव्य. जातीवरून असलेल्या गावांची नावं आता बदलली पाहिजेत. गावांना महापुरुषांची नावं दिली पाहिजेत. मला याद्या द्या. जेजुरीमधील कार्यक्रमात आमदार गोपीचंद पडळकरांचं आवाहन. आटपाडी नगर पंचायतीच्या स्वच्छता ठेक्यामध्ये लाखोंचा भ्रष्टाचार. नगराध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून संगनमतानं भ्रष्टाचार. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आरोप. खडकवासला धरणातनं शेतीसाठी 70 दिवस उन्हाळी आवर्तन सुरू राहणार. शहरामध्ये पिण्याच्या पाण्यासंदर्भात कपात करण्याच्या सूचना. मात्र शेती सिंचन पाणी कपातीसंदर्भात कुठलीही माहिती नसल्याची माहिती. भीमाशंकर मंदिरानंतर आता अष्टविनायक रांजणगाव महागणपती मंदिर दर्शनासाठी बंद राहणार. 3 महिने मंदिर बंद ठेवण्याचा प्रस्ताव. तर आज बैठकीत हा निर्णय होणार. पुण्याच्या खेड तालुक्यातल्या श्री क्षेत्र म्हाळुंगे इंगळेमध्ये ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांचा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न. उत्सवानिमित्त पहाटेपासूनच मंदिरात धार्मिक कार्यक्रम. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. आंबेगावातील पारगावमध्ये ग्रामदैवत मुक्तादेवीच्या उत्सवानिमित्त बैलगाडा शर्यतींचा थरार. यात्रेला भाविकांची मोठी गर्दी. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते वर्ध्यातील आजनसरामध्ये संत भोजाजी महाराज मंदिरात महापूजा. मंत्री संजय राठोड, अशोक उईके, पंकज भोयर आणि आमदार समीर कुणावर यांची या ठिकाणी उपस्थिती.